कोल्हापूर सांगली रस्त्यावर माले फाट्याजवळ सोमवारी सकाळी एक खूप मोठा अपघात झाला। 4 विद्यार्थिनी परीक्षा द्यायला निघाल्या होत्या। त्यांनी भाड्याची इनोव्हा घेतली होती, पण चालक कार खूप जोरात चालवत होता। रस्त्याच्या बाजूला एक छोटा हत्ती टेम्पो उभा होता। तो स्क्रॅप प्लास्टिक आणि काचा घेऊन भरलेला होता। टेम्पो चालक बाटल्या गोळा करायला खाली उतरला होता। तेवढ्यात विद्यार्थिनींची इनोव्हा थेट जोरात मागून टेम्पोला धडकली। धडक इतकी जोरदार होती की कार थेट हवेत उडाली आणि 3 वेळा उलटली। कारमधल्या 4 मुलींमध्ये दिव्या भोसले वय वर्ष 22 खूपच जखमी झाली। तिला रुग्णालयात नेलं व तिचा मृत्यू झाला। तिची मैत्रीण देविका भूते ही गंभीर जखमी आहे। बाकी 2 मुलींना किरकोळ दुखापती झाल्यात। दिव्याच्या मृत्यूने सोलापूर आणि कोल्हापूर दोन्हीकडे हळहळ व्यक्त होते। यात आणखी एक वाईट म्हणजे त्या दिवशी देविकाचा वाढदिवस होता। परीक्षा झाल्यावर 4घी जणी सेलिब्रेशनला जाणार होत्या, पण आनंदाच्या दिवशीच असा भयानक अपघात झाला। अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवायला खूप उशीर केला, त्यामुळे दिव्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मृतदेहही घेतला नाही। त्यांनी चालक आणि टेम्पो चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे।